शिकले नाश्ता झाला का? होय आणते. हा लगेच आण, मला रानात जायचं. हा ह्या घरातली समधी कामं तूच कर काय? गडी म्हणूनच आणली ना तुला? मी काय गडी आहे का या घरात? वागतीस तर तशीच की. जशी आलीस तशी प्रत्येक कामाला तूच आहेस. जेडे, एक गोष्ट ध्यानात ठेव, ह्या घरात गड्यासारखं राबायची काहीच गरज नाही. तू या घरची मोलकरीण नाहीस, लेक आहेस लेक. बाकीची माणसं आहेत की कामाला, करतील की. प्रत्येक कामात तूच पुढे केलं पाहिजे असं काही नाही. मम्मी, अगं घर आपलंय, प्रत्येक काम आपलंच समजून करायला पाहिजे ना. अगं भय, पण तूच काय मक्ता घेतला नाहीस. अगं मम्मी, घरात बसून बी वेळ निघत नाही ना. आणि तसं बी अजिंक्यांना काय पाहिजे काय नको ते सगळं मलाच माहितीये ना. शीतलला कशाला उगाच त्रास? आणि तसं बी शीतलने या घरात काम केलेलं अजिंक्यांना आवडणार आहे का? शीतल, मी आहे ना, तू नको काळजी करू. ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं. मला तिकडं, मला फेडरेशनची एवढी मोठी कामं पडल्यात, मी काही एका कामाला हात लावणार नाही. शिकले काय झालं? मला कायच काम माहित नाहीत आणि मी नुसती बसून राहिली की मामींची चिडचिड होते. मला जरा एकदा सांगाल का मला काय काय कामं करायला लागतील? मी घरातली समधी कामं करीन. शिकले तू येडीस का? मी तुला हे घरात काम करायला नाही आणलं. होय, पण मी नुसती बसून नाही ना राहू शकत. आणि घरातली सगळी कामं करतील आणि मी नुसतं बसायचं, हे काय मला पटत नाही. वय पण प्रत्येक काम तूच करायची असं काय नाही ना. भाऊजी, मी या घराची सून आहे. हे घर माझं आहे, तिथली सगळी माणसं सगळी माझी आहेत. मग मी नको का सगळी जबाबदारी घ्यायला? आता पण मामीने केलं की सगळ्यांचं, तेव्हा आता त्यांना आराम नको का? अगं पण तुला कामाची सवय नाही शिकले. कामं केली तर कामाची सवय होईल ना, नाहीतर कशी होणार? अगं पण भाऊजी, तुम्ही काय काळजी करू नका, मी करीन समधी काम. मामींना कसलीच कामं करू द्यायची नाही. भाऊजी, तुम्ही देशासाठी एवढं झटू शकता तर मी साधा आपल्या घरासाठी झटू शकणार नाही वे. ओम सूर्याय नमः. गुड मॉर्निंग टॅलेंटराव. गुड मॉर्निंग भैया साहेब. कधी आला? ठीक आहे, आता तुमचे सूर्यनमस्कार चालू असताना. अच्छा, भैया एक विचारू का? विचार की. काही बी झालं तरी तुम्ही सूर्यनमस्कार घालत असता, त्यात अजिबात खंड पडून देत नाही. आज कस? टॅलेंट, सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे आहेत माहितीये का? माहितीत की. सांग बरं. मनाला शांती लाभते, करेक्ट आहे. आणि दुसरं चित्त थाऱ्यावर येतं. एकदम करेक्ट आहे.
आणि त्याची आता आपल्याला गरज आहे. जयश्रीनं शांत डोक्याने राहून जे केलं ना, खरं तर आपण ते करायला पाहिजे होतं, पण आपण नाही केलं. का? कारण आपलं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आणि आता ते आले. हा, मग आता पुढं काय? पुढं काय कळल की वेळ आल्यावर. हा भैया, एक विचारू का? विचार की. त्या दिवशी तुम्ही आजच्या घरी जाऊन माफी मागितली, त्याचं कारण काय? जयश्रीनं सांगितलं म्हणून. म्हणजे जयश्री सांगेल तसं करायचं आपण? हा, नॉट एक्झॅक्टली. मग? हा, तसं करतोय असं भासवायचं. कसं आहे टॅलेंट, जयश्री जी काही करेल ना ते आपल्यासाठी चांगलंच असेल. हा, याचा विचार मी केलाच नव्हता भैया. हा टॅलेंट, मला सांग, दुश्मनावर जर का वार करायचा असेल तर कुठं करायचा? पाठीवर. बरोबर चुकलाच बघ. आम्ही पण हाच विचार करत होतो, पण तसं नाही. दुश्मनाला गाफील ठेवून त्याच्या पाठीवर वार करणं चुकीचं आहे टॅलेंट. मग? काळजावर वार करावा टॅलेंट, काळजावर. कारण काळजावर केलेला घाव लवकर भरत नाही. दुश्मनानं पाठीवर केलेल्या वारापेक्षा मित्रानं काळजावर केलेला वार लय डेंजर असतो टॅलेंट, आणि त्यातून लवकर सावरायला होत नाही. हा, म्हणजे आता मैत्री करून वार करायचा? देर यू आर. हा भैया, आता लास्ट क्वेश्चन. ए, सकाळी काय नाश्त्याला प्रश्नपत्रिका खाऊन आले का रे? हा, तसं नाही भैया. किती प्रश्न विचारतोय? बरं विचार. हा, अहो तुम्ही इथं सूर्यनमस्कार घालता घालता ते जयश्री समोर डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला. कसं आहे टॅलेंट, नमस्काराशिवाय चमत्कार नाही. आणि आता चमत्कार घडायची वेळ आली. कसला चमत्कार? कळल कळल, वेळ आल्यावर सगळ्यांना कळल. नाना, नाश्ता आता करणार का थोड्या वेळानं आणू? आत्ता झालं, देवपूजा झाली माझी. बर, जितू भाऊजीने पण बोलवा, बाहेरच असतील. होय, तू नाश्ता घेऊन ये. आणते. नाना, अहो आमची चूक झाली, पुन्हा नाही असं होणार. मुदत दिली होती ना. अहो होय, पण लेकीचं लग्न केलं ना, म्हणून. म्हणून म्हणून काय? अर्जी तू असं का केलंस? काय गरज होती याची? काय झालं? कोण होते ती लोक? ते शेतीच्या कामाचं बोलायला आलते ना, ते बोलत होतो. फेडरेशनची बातमी आली काय एवढं मन लावून वाचती? मी काय फक्त फेडरेशनच्याच बातम्या वाचते रे, दुसरं काय वाचायचं माहित नाही का? हे थांब ग. समाधान्या, काय? अरे मी काय म्हणते, आज 8 दिवसात जाणार आहे असं शीतलच्या बोलण्यात ऐकलं मी. मला बी म्हणत होता 8 दिवसात जायला लागेल म्हणून.
अरे मग त्या दोघांचं आपल्यालाच काय तर बघितलं पाहिजे. काय ग? हा वय वय बरोबर आहे. अजिंक्य 8 दिवस आहेत ना, त्यावर शेतात काय पेरायचं, शेतातली काय काय कामं करायची ती समधी करू. हा कसं आहे, पुन्हा माणसं हाताला गावत नाहीत ना, आणि एकतर गडी माणसं मिळत नाहीत. मग अजिंक्य आहेत त्यावर समधी कामं उरकून घेऊ. आजा काही गडी आहे ग, तू हाय तर समधी कामं उरकून गेला. हाय का आता? मी कवा गडी म्हणले त्यांना, फक्त गडी मिळत नाहीत असं म्हणले. आता अजिंक्य आहेत तर त्यांच्या मदतीनं समधी कामं करून घेऊ म्हणलं. अगं पुष्पे, मी बोलतेय काय आणि तुझं काय वेगळं चाललंय. पुष्पे, तू जरा थांब की, मधीच काय बोलतीस ग? जरा शांत राहा. जीजे, काय म्हणत होतीस तू? अरे काय नाही र, पोरांचं नवीन लगीन झालंय, त्या दोघांना कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर तूच बोलून बघ की त्याच्याशी. आजा काय तुला स्वतःहून बोलणारच नाही र. होय की, माझ्या लक्षातच आलं नाही, कामाच्या नादात विसरलो, आणि आजा बी काय बोलला नाही मला. अरे ते बोलणारच नाही म्हणून मी काय म्हणत्या, तूच विषय काढ. काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? अहो ती तिकडे फिरायला गेल्यावर इकडे कोण बघणार? तिकडचं काय बघायचंय? अहो म्हणजे घर हाय का इकलं, घरचं कोण बघायचं? अगं इथं तू आहेस की बघायला. हा, तू आहेस, जयडी आहे, आम्ही आहे. हा, घरातलं काय शेतातलं बी काम बघू, पण त्या पोरीला येळ द्यायला जमणार आहे का आजाला परत? हा, जाऊन येऊ देत 2 दिवस कुठेतरी फिरायला. हा तेच मी पण म्हणत्या. परत आयुष्यभर गरज सांभाळायचंय तिला. इथं चहा लवकर येवरी ना, आणि मन आयुष्यभर घर सांभाळणार आहे. अगं नवीन नवरी आहे, शिकल की हळूहळू. चहा करायला शिक म्हणावं लवकर. गरमागरम चहा. मामा, जीजी घ्या. वा वा. मामी, लवकर केलंय की आज? हा आज मी लवकर उठले ना. कसा केलाय काय माहित. मी सांगितलंय तसं केलंय का गुळवणी केलंय कुणाच ठाऊक. मामी थांबा, ही घ्या. साखर कशाला बाई? आधीच गुळवणी करतीस आणि त्यात वरनं साखर टाकू होय? नाही नाही, तुमच्या त्यात साखर नाही टाकली. का? उगाच माझ्याकडून जास्त साखर पडली तर तुम्हाला त्रास नको ना, म्हणून म्हणलं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेता येईल. दातीच कला काय झालंय? असं कोणी वरनं साखर देतं बाई? चहात किती साखर लागते हे प्रमाण कळेल ना का तिला? अगं दिली ती बघ, पोरगी हुशार आहे, उगाच वाद नको म्हणून वेगळी साखर दिली तिला. पुष्पे, आता तुला पाहिजे तेवढी घे बर का साखर. समाधानी पोरगी पुष्पीला पुरून उरली. मी तुला म्हणलं तर नाही, खमके खमकी. काय म्हणलं? हा, काय पुसूर पुसूर लावले? अहो फिरी फिरी हसण्यापेक्षा का नाही पुरीच्या आयुष्याचं कसं हसं झालं ती बघा आधी. पहिलं सोमत, जितू भाऊजी किती वाजता रानात गेले? काय माहित नाही का? अगं त्या रानात कामाला बायका लावायची होत्यात ना, मग त्या विचारत होत्या किती वाजता रानात यायचं म्हणून. हा, मला काय बोलले नाही तो, आणि जाताना काय सांगून पण गेले नाहीत. असं कसं न सांगता गेले? पण असं न सांगता कधी जात नाहीत ना. होय, त्यांचं काय कळणार झालंय. रात्रभर लय टेन्शन मध्ये होते, आणि काही विचारलं तर सांगत पण नाहीत. अख्खी रात्र त्यांनी जागून घालवले, नुसतं ह्या कुशीवर त्या कुशीवर. कोण काय बोललंय का त्यांना? अहो कोण बोलणार आहे? अगं नाही म्हणजे मला काय वाटतंय, आता शीतली घरातनं गेलीये ना, आणि तिकडे जयश्रीचं ते प्रकरण झालंय म्हणून जरा टेन्शन आलं असेल त्यांना. मला नाही असं वाटत, हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. शीतल तिकडे गेल्या किंवा तिकडचं काही टेन्शन असतं ना, तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं. ते असं कधीच करत नाही. मला बी वाटते काहीतरी वेगळं आहे. का? तुला काय माहिती? अहो काल मी जितू भाऊजी आणि नाना यांना नाश्ता घेऊन आली ना, तेव्हा जितू भाऊजी बाहेर कोणाशी तरी बोलत होते. ती माणसं जरा आवाज चढवूनच बोलत होती.
मग नाना बाहेर गेले आणि नाना त्यांच्यासमोर हात जोडून बोलायला लागले. काय? हात जोडून? भय, पण काय बोलणं चालू होतं हे काय ऐकू आलं नाही. पण कुठल्या तरी गंभीर विषयावरतीच बोलत होते आणि आत येताना दोघं बी नजर चोरून आत आलेत. कोण होती ती माणसं? नाही म्हणजे ओळखीची होती का? नाही, ओळखीची नव्हती, पण माणसं काही चांगली वाटत नव्हती. चांगली वाटत नव्हती म्हणजे? अगं म्हणजे गुंडासारखी दिसत होती. अरे देवा, आता आणि काय नवीन? नानांना विचारायला पाहिजे. वय आधीच आपल्या घरात काय संकट काय कमी आहेत वय, त्यात हे आणि काहीतरी वेगळं. नाहीतर काय. कसली मीटिंग भरली? नाही म्हणजे असं काय नाही. वय हो, जितू भाऊजींचे कुठं काही वादबीत झालेत का? नाही, तसं काय नाही. अहो मग सुमन काय म्हणत होती की जितू भाऊजी कालपासून लई टेन्शन मध्ये आहेत म्हणून, नीट काय बोलत पण नाहीत. तुमच्याशी काय बोललं का? नाही म्हणजे तसं काहीच नाही. म्हणजे असं म्हणजे तसं काय असतं तर बोलला असता ना तो मला. अहो मग नीलम काय म्हणली? काल कोणतर माणसं आली ती म्हणे. कोणती माणसं? अहो नाना, काल ती माणसं आली होती ना, तुम्ही बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलत होता. हा हा, ती वे ते आपलं रानातलं किरकोळ. बरे, मी निघतो. अहो थांबा की, असंच कुठं निघालाय? डबा तरी घेऊन जावा. थांबा, मी आणते डबा. हा, येतो मी. नानांना काय झालं? नक्कीच काहीतरी झाले. वय मला बी असंच वाटतंय, नक्की या दोघांच्यात काय तर झालंय. अरे देवा, काळजीच काय असू नये म्हणजे झालं. जेडे, टॉल घे जरा. हा, देते. अगं राहू दे, नेतो मी. असू दे भाऊजी, उचलते मी. अगं कशाला, हाय की मी. असू दे.